तस्य संजयन हर्षेण कुरुवृद्ध पितामह सिंहनादन विनोद्यच्य शंखं दद्मो प्रतापवान। तस्य म्हणजे त्याच्या संजनयन म्हणजे वाढवी, हर्ष म्हणजे हर्ष आनंद, कुरुवृद्ध म्हणजे कुरुवंशातील वयोवृद्ध भीष्म, पितामह म्हणजे पितामह सिंहनाद म्हणजे सिंह गर्जनेप्रमाणे, विनद्य म्हणजे निनाद करीत, उच्च म्हणजे उच्च स्वरात, शंख म्हणजे शंख, दद्म म्हणजे वाजविला, प्रतापवान म्हणजे पराक्रमी। नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यामधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने सिंह गर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला। तात्पर्य: कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन यांच्या अंतःकरणातील भाव समजू शकले आणि त्यांच्याबद्दल असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्यांना दुर्योधनाला प्रोत्साहित करण्यासाठी मोठ्याने शंख वाजविला। हा आवाज त्यांच्या सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरूपच होता। शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की त्याला युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही, कारण विरुद्ध बाजूला स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत। तरी सुद्धा युद्ध करणे हे त्याचे कर्तव्य होते आणि त्यामध्ये ते कोणतीही कसर सोडणार नव्हते।